Hello friends, today we consider the topic number 8.8, that is dielectrics and electric polarization. आता ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक पोलरायझेशन म्हणजे काय. सुरुवात करू आपण डायलेक्ट्रिक्सपासून. सो डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटर्स विच कॅन बी यूज टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. खूप सिंपल दिलेलं आहे बघा. तुम्हाला माहिती आहे एक कंडक्टर असतो, एक इन्सुलेटर आणि एक, किंवा ह्या दोघांमध्येच कंपॅरिझन करू. तिसरा जो आहे सेमीकंडक्टर, त्याचा इथं रोल न ठेवता आपण काय करू, इन्सुलेटर, कंडक्टर आणि सेमीकंडक्टर यांच्यापैकी फक्त इन्सुलेटरवर फोकस करू. इन्सुलेटर म्हणजे काय असतो, जो की इलेक्ट्रिसिटीचं वहन होऊ देत नाही तो. तर डायलेक्ट्रिक्स हे काय असतात, एक प्रकारचे इन्सुलेटरच असतात विच कॅन यूज to stored electrical energy. Then dielectrics are insulating material or non-conducting substances which can be polarized through small localized displacement of the charges. These are the again insulating materials or non-conducting substances. आता ज्यातून इलेक्ट्रिसिटीचं वहन होत नाही ते झाले नॉन कंडक्टर, बरोबर आहे, म्हणजेच इन्सुलेटर. तर एक तर आपण डायलेक्ट्रिक्सला काय म्हणतो आहे, इन्सुलेटिंग मटेरियल, किंवा त्यांनाच काय कन्सिडर करू शकतो, नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल काय, हे तर आपल्याला इयत्ता 8वीपासून परिचित आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे ग्लास, त्यानंतर वॅक्स, वॉटर, वूड, मायका, रबर, स्टोन, प्लास्टिक एक्सेट्रा. डायलेक्ट्रिक्स कॅन बी क्लासिफाईड ॲज अ पोलर डायलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. आता एकूण त्यांची दोन टाईप आहेत, पोलर आणि नॉन पोलर, आणि आपल्याला सायमल्टेनियसली दोघंही शिकायचे आहेत. तुम्ही अभ्यास करताना त्यांचा कंपॅरेटिव्ह जर अभ्यास केला तर कन्सेप्ट जास्त चांगल्या पद्धतीने क्लिअर होणार आहेत. त्यातला पहिला टॉपिक आपण कन्सिडर करत आहोत, पोलर डायलेक्ट्रिक्स. आणि त्याच्यामध्ये अ मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस डज नॉट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ द निगेटिव्ह चार्जेस because of the asymmetric shape of molecules is called as polar molecule. बघा किती सिंपल डेफिनेशन दिलेली आहे. पॉझिटिव्ह चार्जेस, त्यांचे जे सेंटर आहे ते निगेटिव्ह चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स त्यांच्या सेंटरवरती कोइन्साइड होत नसतील तर त्या प्रकारच्या मॉलिक्यूलला म्हटलं जातं पोलर डायलेक्ट्रिक्स. अतिशय सिंपल डेफिनेशन दिलेली आहे. अ मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस. आता पॉझिटिव्ह चार्जेस कोणते असतात, प्रोटॉन्स, आणि निगेटिव्ह चार्जेस कोणते असतात, इलेक्ट्रॉन्स. इन शॉर्ट, प्रोटॉनचे सेंटर हे इलेक्ट्रॉनच्या सेंटरवरती कोइन्साइड होत नसतील तर त्या डायलेक्ट्रिक्सला म्हटलं जातं पोलर डायलेक्ट्रिक्स. बिकॉज ऑफ द asymmetric shape of the molecules is called as polar molecule. They have permanent dipole moments and act as a tiny electric dipole. आता निश्चितच हे जे पोलर डायलेक्ट्रिक्स आहेत यांच्या ज्या डायपोल मोमेंट आहे ह्या परमनंटच असायला हव्यात, आणि त्यातल्या त्यात दे ॲक्ट ॲज अ टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स. टायनी म्हणजे काय, लहान लहान. त्यानंतर आपण दुसरी स्लाईड अभ्यासू, स्लाईड नंबर 2, दॅट इज नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. आता नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय तर समजून घेऊ. अ मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ द निगेटिव्ह चार्जेस इज कॉल्ड अ नॉन पोलर मॉलिक्यूल. अतिशय सिंपल. पोलर म्हणजे काय असणार आहे की जिथे सेंटर हे कोइन्साइड होत नसतील तर त्याच्या उलट काय असेल मग, नॉन पोलर. म्हणजे दोन वेगवेगळ्या चार्जेसचे सेंटर हे कोइन्साइड होत असतील तर ते नॉन पोलर म्हटले जातील. सो अ मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड. कोइन्साइड हा शब्द अतिशय महत्त्वाचा. पोलरमध्ये नॉन कोइन्साइड हा शब्द आलेला होता, तर नॉन पोलरमध्ये कोइन्साइड हा शब्द कन्सिडर केला गेलेला आहे. So a molecule in which the center of mass of the positive charges coincide with the center of mass of the negative charges is called a non-polar molecule. They have symmetrical shape and have zero dipole moment in the normal state.
आता त्यांना जे शेप असतात ते कसे असणार आहे, सिमेट्रिकल, बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या ज्या डायपोल मोमेंट असतील त्या 0 असणार आहेत. देन दी डायलेक्ट्रिक्स लाईक हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, बेन्झीन, मिथेन आर मेड अप ऑफ नॉन पोलर मॉलिक्युल्स अँड आर कॉल्ड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. जसं आपण पोलरमध्ये एक्झाम्पल घेतले होते त्याच पद्धतीने आपण नॉन पोलरचे एक्झाम्पल घेत आहोत किंवा नॉन पोलर डायलेक्ट्रिक्सचे एक्झाम्पल घेत आहोत. तर ते कोणते आहेत, डायलेक्ट्रिक्स लाईक हायड्रोजन, देन नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, बेन्झीन, मिथेन एक्सेट्रा. त्यानंतर आपण स्लाईड नंबर 3वरती जाणार आहोत. ज्या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे, पोलारायझेशन ऑफ अ पोलर डायलेक्ट्रिक्स इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. फिगरमध्ये दिसत आहे तुम्हाला, फिगर नंबर ए साईडलाच दिलेली आहे. विच शोज दी पोलर डायलेक्ट्रिक्स इन अब्सेन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड व्हाईल. त्याच्याच खालची फिगर नंबर बी पहा, त्यात काय म्हटलेलं आहे, शोज इट इन अ प्रेझेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल फील्ड. आता जेव्हा एक्सटर्नल फील्ड नसेल त्यावेळेस त्यांच्या पोझिशन ह्या रँडम असतात. रँडम ओरिएंटेशन दिसतंय बघा डायग्राममध्ये. आणि फिगर नंबर बीमध्ये काय दिसत आहे, सेम शेप दिसत आहेत दोघंही साईडला, सेम पद्धतीने ओरिएंटेशन हे झालेलं आहे. तर त्याच्या संदर्भातला हा कन्सेप्ट सगळ्यांनी कंपॅरेटिव्ह अभ्यास केला तर चांगला लक्षात राहील. सो पोलारायझेशन ऑफ पोलर डायलेक्ट्रिक्स इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, त्याला आपण सुरुवात करत आहोत. The molecules of a polar dielectrics have tiny permanent dipole moments. सुरुवातच खूप छान आणि सुटसुटीत दिलेली आहे की हे जे पोलर डायलेक्ट्रिक्स असतात, मॉलिक्युल्स ऑफ अ पोलर डायलेक्ट्रिक्स, ते कसे असतात, काय परफॉर्म करतात, तर टायनी परमनंट डायपोल मुमेंट, स्मॉल लेवलवरती त्यांच्या डायपोल मुमेंट ह्या परफॉर्म होत असतात. इन द अब्सेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड टोटल डायपोल मुमेंट इज 0. फिगर नंबर एमध्ये दिसतंच आहे तुम्हाला. कोणत्याही प्रकारची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर प्रोव्हाइड केलेली नसेल तर डायपोल मुमेंट ही निश्चितच काय असणार आहे, 0. आणि ज्यावेळेस मात्र इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड केली जाईल त्यावेळेस ते अरेंजमेंट तुम्हाला फिगर बीमध्ये दिसतेच आहे. सो व्हेन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड, द डायलेक्ट्रिक्स डेव्हलप्स अ नेट डायपोल मोमेंट इन द डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल फील्ड, हेन्स पोलराइज्ड. फिगर एच्या अपोजिट फिगर बी. फिगर एसाठी आपण इलेक्ट्रिक फील्ड दिलेली नव्हती, तर फिगर बीसाठी इलेक्ट्रिक फील्ड ही प्रोव्हाइड केलेली आहे. तेव्हा डायरेक्शन्स ज्या असतील, डायपोल मोमेंटच्या डायरेक्शन्स, त्या कशा दिसत आहे तुम्हाला, युनिफॉर्म दिसत आहेत. द अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड विच टेन्स टू अलाइन द डायपोल विथ द फील्ड. जी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड केली गेली आहे, फिगर बी बघा, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की सगळे डायपोल हे व्यवस्थित अलाइन झालेले आहेत. विदाऊट इलेक्ट्रिक फील्ड डायपोल हे अरेंज होत नसतात किंवा अलाइन होत नसतात. मात्र ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड केली जाईल अशा वेळेस मात्र डायपोल काय असतात, अलाइन असतात किंवा युनिफॉर्म पद्धतीने ते सेट झालेले असतात. त्यानंतर आपण जात आहोत स्लाईड नंबर 4वरती. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, पोलारायझेशन ऑफ नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता हे जे नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स असणार आहेत त्यांचा आपल्याला अभ्यासायचं आहे पोलारायझेशन, मात्र केव्हा, ज्या वेळेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ही प्रोव्हाइड केलेली असेल त्यावेळेस. तर त्यामध्ये आपण मुद्देसुद्धा अभ्यास करायचा आहे. सुरुवातच अशी आहे, इन द अब्सेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज 0, the centers of the positive charge in each molecule of a non-polar dielectric is pulled in the direction of E0. आता हे एक्सप्लेनेशन समजण्या अगोदर तुम्ही डायग्रामवर फोकस करा. एकदा डायग्राम बघून घ्या. यातही तुम्हाला 2 डायग्राम दिलेले आहेत. फिगर ए, त्यात काय म्हटलेलं आहे बघा, वी शोज द नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स इन द अब्सेन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड, व्हाईल फिगर बी बघा, शोज इट इन द प्रेझेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल फील्ड. म्हणजे फिगर एसाठी एक्सटर्नल फील्ड प्रोव्हाइड केलेली नाही, मात्र फिगर बीसाठी एक्सटर्नल फील्ड ही प्रोव्हाइड केलेली आहे. सो इन द अब्सेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड E0,
The centers of the positive charge in each molecule of a non-polar dielectric is pulled in the direction of E0. आता E0ची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनमध्ये जेव्हा एक्सटर्नल फील्ड प्रोव्हाइड केलेले नसेल तर अशा वेळेस पॉझिटिव्ह चार्जेसचे जे सेंटर आहे प्रत्येक मॉलिक्यूलसाठी, कोणते मात्र नॉन पोलर डायलेक्ट्रिकचे मॉलिक्यूल, ते पुल केले जातील इन द डायरेक्शन ऑफ E0, while the center of the negative charges are displaced in the opposite direction. निगेटिव्ह चार्जेसचे सेंटर हे कुठे जाणार आहेत? अपोजिट डायरेक्शनला जाणार आहे. दे आर डिस्प्लेस्ड. Each molecule becomes a tiny dipole having a dipole moment, and the induced dipole moments of different molecules add up, giving a net dipole moment to the dielectrics in the presence of the external field. काय म्हटलेलं आहे बघा की जे इंड्यूस्ड डायपोल मोमेंट आहे डिफरंट मॉलिक्यूलसाठीचं, ते काय देणार आहे तुम्हाला? नेट डायपोल मोमेंट देणार आहे. मात्र कशा पद्धतीने किंवा कोणत्या कंडिशनमध्ये? तर इन द अब्सेन्स ऑफ द एक्सटर्नल फील्ड. त्यानंतर स्लाइड नंबर 5 वरती जात आहोत. त्यामध्ये म्हटलेलं आहे दस both the polar and non-polar dielectric develop net dipole moment in the presence of an electric field. प्रत्येक केसमध्ये, मग ते पोलर डायलेक्ट्रिक असो किंवा नॉन पोलर डायलेक्ट्रिक असो, प्रत्येक केसमध्ये नेट डायपोल मोमेंट हे काय होतं आहे? डेव्हलप होतं आहे इन द प्रेझेन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. The dipole moment per unit volume is called as polarization and it is denoted by letter P. अतिशय सोपी डेफिनेशन आणि जी बऱ्याच वेळेस विचारली जाते की पोलरायझेशन म्हणजे काय? तर युनिट व्हॉल्यूममध्ये किती डायपोल मोमेंट ह्या क्रिएट होत आहेत. सो दी डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. आणि ते पोलरायझेशन कोणत्या अक्षराने दाखवलं जाईल? P अक्षराने. For linear isotropic dielectrics, P bar is equal to psi suffix E into E bar. आता आयसोट्रॉपिक डायलेक्ट्रिकसाठीचा, लिनियर आयसोट्रॉपिक डायलेक्ट्रिकसाठीचं डायपोल मोमेंट काय आहे? पोलरायझेशन काय आहे? P bar इक्वल टू psi E. आता एकसारखा जो सिम्बॉल दिसतो आहे त्याला म्हणतात साय. सो साय सफिक्स E इंटू E bar, where psi E is the electric susceptibility of the dielectric medium. For vacuum, that electric susceptibility म्हणजे psi suffix E याची किंमत असते 0. त्यानंतर आपण जात आहोत पुढच्या कन्सेप्टला, जो आहे रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ अ डायलेक्ट्रिक. त्यामध्ये कन्सिडर अ रेक्टँग्युलर डायलेक्ट्रिक स्लॅब प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E ॲक्टिंग पॅरलल टू टू ऑफ इट्स फेसेस. अतिशय सुटसुटीत माहिती दिलेली आहे की एक स्लॅब कन्सिडर केला आपण, डायलेक्ट्रिक स्लॅब रेक्टँग्युलर शेपमध्ये असणारा, आणि तो पुढे पुटअप केलेला आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये. त्याची पोझिशन जी आहे त्यामध्ये इट इज ॲक्टिंग पॅरलल टू दी टू ऑफ इट्स फेसेस. देन दीज टू शीट्स ऑफ द इंड्युस्ड सरफेस चार्जेस प्रोड्यूस अन इलेक्ट्रिक फील्ड E0 बार कॉल्ड द पोलरायझेशन फील्ड इन द इन्सुलेटर विच अपोजेस द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड E बार. म्हणजेच काय? E0 बार हा E बारला अपोज करतो आहे. द नेट फील्ड E इनसाइड द डायलेक्ट्रिक इज द वेक्टर सम ऑफ द अप्लाइड फील्ड E बार अँड द पोलरायझेशन फील्ड E0 बार. म्हणजेच काय? E डॅश ही बेरीज असणार आहे ह्या दोन फॅक्टरची. कोणते दोन फॅक्टर? E बार आणि E0, किंवा त्यांची मॅग्निट्यूड कन्सिडर केली तर E आणि E0. मात्र ह्या दोघांच्या डायरेक्शन्स अपोजिट असल्या कारणाने त्यांच्यात निगेटिव्ह साईन कन्सिडर करावं लागणार आहे. सो त्यानंतर जो फॉर्म्युला आपल्याला भेटत आहे तो आहे E डॅश इक्वल टू E मायनस E0. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबून घेऊ. धन्यवाद.